कोल्हापूर पंचगंगा सध्या महापुराच्या दिशेने वाटचाल करत असताना राधानगरी धरणाने दिलासादायक बातमी दिली आहे। आज सायंकाळी धरणाचे 2 दरवाजे बंद झाले असून सध्या 2 स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू आहे। आज दिवसभर 4 दरवाजातून विसर्ग सुरू होता, मात्र सायंकाळी 6 आणि 7 वाजता 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत। सध्या धरणातून 4256 क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे, तर काळामावाडी येथील दूधगंगा धरणाचे 5 दरवाजे उघडले आहेत। यातून 8100 क्युसेस पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीत सुरू आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।